प्रतिबिंब जनमानसांचे। नगर तालुक्यात कौडगावमधील अवैध उत्खनन थांबवा अन्यथा तीव्र आंदोलन करणार। युवासेना उपजिल्हाप्रमुख सोमनाथ कांडके यांचा इशारा। अहिल्यानगर तालुक्यातील कौडगाव येथे सुरू असलेल्या अवैध उत्खननाविरोधात युवासेना जिल्हाप्रमुख सोमनाथ कांडके आक्रमक झाले असून प्रशासनाला थेट इशारा दिला आहे। तत्काळ कारवाई करून खाण बंद करा, अन्यथा 8 दिवसात तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा कांडके यांनी दिला। आज 13 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले। शेती गट क्रमांक 59/3 मध्ये प्रतीक युवराज पवार यांच्याकडून कोणतीही परवानगी न घेता उत्खनन सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे। परिसरात नागरी वस्ती, शाळकरी विद्यार्थ्यांची वर्दळ आणि महामार्ग लागत असल्याने मोठ्या दुर्घटनेची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। पर्यावरण, शेती, फळबाग आणि वन क्षेत्राला धोका निर्माण होत असल्याने प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अन्यथा परिणामांची जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा देण्यात आला। यावेळी सोमनाथ कांडके, अनिकेत चिमटे, विजय कांडके, मुबारक शेख, नवाब शेख, राम परभणे, पोपट कांडके, नितीन साठे आदी उपस्थित होते। नगर तालुक्यातील कौडगाव या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून अवैध खाणीचं उत्खनन सुरू आहे। त्या संदर्भात आपण प्रशासनाला वेळोवेळी निवेदनं देखील दिलेली आहेत आणि संबंधित खाणीवर तात्काळ कारवाई करावी अशी आपण मागणी प्रशासनाकडे केलेली होती। मात्र कुठल्याही प्रकारची कार्यवाही त्यावर झालेली नाही आणि संबंधित व्यक्ती 2-3 महिन्याच्या गॅप नंतर किंवा तिथपर्यंत खाण थांबवून पुन्हा एकदा खाण सुरू करतो आणि त्या ठिकाणी त्या कौडगाव ग्रामस्थांना त्रास देण्याचं काम त्या माध्यमातून होत असतं। ज्या ठिकाणी ही खाण सुरू आहे त्या ठिकाणाहून लोकवस्ती अत्यंत जवळ असून त्या भागातील शेतकऱ्यांची शेती असेल किंवा आरोग्याचा प्रश्न मोठ्या स्वरूपात उपस्थित झालेला आहे आणि अनेकदा आपण या गोष्टी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर देखील त्या ठिकाणी खाण राजेरोसपणे त्या ठिकाणी सुरू आहे। आमची आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना भेटून निवेदनाच्या माध्यमातून त्यांच्याही देखील लक्षात आणून दिलेलं आहे आणि त्यांनी तात्काळ त्यावर कारवाई करण्याचं आश्वासन देखील आमच्या कौडगाव ग्रामस्थांना दिलेलं आहे। आम्ही 8 दिवसाच्या कालावधीमध्ये 8 दिवस कालावधीमध्ये वाट पाहणार आहोत। त्यानंतर एक तीव्र स्वरूपाचं आंदोलन आपण या प्रश्नाच्या माध्यमातून किंवा या प्रश्नावरती उभा करणार आहोत, कारण आज त्या ठिकाणच्या नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न असतील किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या फळबागेचे प्रश्न असतील, हे अतिशय गंभीर स्वरूपाचे त्या ठिकाणी बनलेले आहेत। प्रामुख्यानं नगर तालुक्यातील आपण पाहतो की अनेक भागामध्ये पाऊसमान हे कमी असतं, शेतीला दुसरा कुठला पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध नाही। फळबाग असेल किंवा कांद्याचं उत्पादन त्या ठिकाणी जास्त स्वरूपात होत असतं। मात्र या धुळीच्या प्रादुर्भावामुळे ही दोन्ही पिकं त्या ठिकाणावरून नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत। आमचं प्रशासनाला कळकळीची विनंती आहे, आपण एका माणसाचं कुठले आर्थिक हित न जोपासता संपूर्ण गावाचा असेल किंवा त्या भागातील शेतकऱ्यांचा विचार करावा। प्रदूषणाच्या माध्यमातून आरोग्याचे जे काही लहान मुलांवर विपरीत परिणाम होत आहेत त्याची देखील आपण दक्षता त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे। आज आमचं पुन्हा एकदा या ठिकाणी एवढंच सांगणं आहे, आपल्या मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा प्रशासनाला देखील ही विनंती आहे, आपण तात्काळ यावर कार्यवाही करावी आणि संबंधित खाण बंद करावी। मुबारक शेख, कौडगाव, प्रेशरमुळे घरावर धूळ येते, परत मालाचे नुकसान होते, हादरा बसतो। काय मागणी काय आहे तुमच्या सगळ्या शेतकऱ्यांची? किंवा प्रेशर बंद व्हावं असं। मी नवाब शेख, या धुळी या खाणीमुळे धूळ मालावर बसते आणि घरामध्ये सुद्धा धूळ येते, याच्यामुळे नुकसान होते आणि यांचा स्फोट होतो, त्याचे हादरे घराला बसते, त्यामुळं त्याला एक त्रास होतो। अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।